आज मस्त अशी सोलकढी बनवली. उन्हाळा म्हटलं, की सारखं काहीतरी थंड पेय प्यावंसं वाटतं. काहीतरी शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. आणि आपण मग बाहेरून कोल्ड मागवतो किंवा घरामध्येही वेगवेगळ्या प्रकारचे आपण ड्रिंक्स बनवतो, सरबतं बनवतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोलकढी. खूप जणांना माहिती पण आहे, पण बऱ्याच जणांना माहितीही नसतो हा प्रकार. सोलकढी ही नारळाच्या दुधापासून बनवली जाते. मी 2 नारळ घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं आणि असे तुकडे करून घेतले. आता एकदा तुम्ही ते किसूनही घेऊ शकता किंवा असं मी चिरतेय ना, याप्रमाणे चिरूनही घेऊ शकता. कारण की आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून काढायचं आहे. सोलकढी फार सोपी असते बनवायला आणि प्यायला तितकीच चविष्ट लागते. आरवीला आमच्या आवडत नाही, पण तिला खोबरं प्रचंड आवडतं. ती अशी मध्ये-मध्ये खोबरं खायला येते जेव्हा मी नारळ फोडते ना, त्यावेळेला. आता अशा पद्धतीने मी नारळ कट करून घेतलाय. हा सगळा नारळ मिक्सरमध्ये घालायचा. आता नारळाच्या बरोबरच आपण बाकीच्याही गोष्टी घालून घ्यायच्या. पण त्याआधी आपल्याला आमसूल किंवा कोकम जे काही तुमच्या घरामध्ये असेल ना, ते गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. आता आमसूल घेतलेलं आहे मी इथे. तुमच्याकडे कोकमाचा आगळ असेल किंवा असं म्हणजे कोकम पण मिळतं बाजारामध्ये. ते जरी असेल तर तुम्ही तेही भिजवून ठेवलं तरी चालू शकतं. आता इथे कलरसाठी मी बीट घालणार आहे. तर मी इथे अर्धच बीट घालणार आहे. अर्ध्या बीटाने खूप छान कलर येतो. खरं तर सोलकढीमध्ये बीट हा प्रकार नाही घातला जात. कोकम असतं ना त्याच्यामुळेच कलर खूप छान येतो. पण कसं आहे आपल्याकडे फ्रेश कोकम मिळत नाही आणि बीट जरी घातलं ना तरी कलरही सुंदर येतो आणि पौष्टिकही होतं. त्यामुळे हरकत नाही बीट घालायला. म्हणून बीट घातलं जातं. आता इथे मोजून 2 छोट्या अशा मिरच्या घातलेल्या आहेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी छोटे-छोटे 2 आल्याचे तुकडे घालून घेतलेत 2-3 आणि थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. लसूण, आलं आणि मिरची जी आहे ना, ती अगदी थोडी नावाला घालायची आपल्याला. म्हणजे ते तिखटही व्हायला नकोय आणि जळजळीतही व्हायला नकोय. आपण थंडावा देण्यासाठी सोलकढी बनवतोय शरीराला, तर ते असं नको व्हायला की जळजळीत झालं. त्यामुळे फक्त एक टेस्टसाठी आपल्याला मिरची आणि आलं आणि लसूण घालायचं आहे. बाकी जास्त घालायचं नाहीये ह्याच्यामध्ये. तिखट तर बिलकुल करायची नाहीये आपल्याला ही सोलकढी. आता हे मिक्सरमधून काढल्यानंतर एका बाउलमध्ये मी आपली चाळणी असते ना चाळण्याची मोठीवाली, ती घेतलेली आहे गाळणी आणि त्याच्यामध्ये एक सुती कपडा घेतलेला आहे स्वच्छ करून, स्वच्छ सुती कपडा आणि त्याच्यामध्ये हे घेऊन असं हे पिळून काढायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये खोबरं लागलं नाही पाहिजे म्हणून अशा पद्धतीने पिळून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित पिळून घ्यायचं. आता हा जो खोबऱ्याचा दळ जो राहणार आहे ना, त्याचा काहीच उपयोग नाही. आपण ते फेकूनच देणार आहोत. त्याचा काही दुसरा उपयोग करता येणार नाहीये. कारण की ह्याच्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची पण घातलेली आहे. तर मग काय करायचं, ह्याचं वाया जाऊ नये म्हणून हे पिळून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यातला जो दळ आहे तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालायचा. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना, की वायाला जात नाही आणि सोलकढी ही खूप जास्त तयार होईल आपली. कारण की ते जे आपण आधी काढलं ते घट्ट दूध निघतं. मग थोडंसं पाणी म्हणजे थोडंसं पातळ होण्यासाठी आपल्याला पाणी घालावंच लागतं. मग ते पाणी काय करायचं असं दुसऱ्यांदा पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आणि मग ह्याचा दळ पुन्हा आपण त्याच्यामध्ये घालून पिळून घ्यायचं म्हणजे वाया जात नाही. अशा पद्धतीने आता मिक्सरमधून मी हे काढून घेते. खूप सोपी आहे बनवायला. तुम्ही सहज बनवू शकता आणि घरामध्ये सगळ्यांना आवडेल इतकी अप्रतिम सोलकढी तयार होते. फक्त व्यवस्थित बनवा. जास्त म्हणजे मिरची, आलं, लसूण घालू नका. नाहीतर ते जळजळीत होतं आणि मग नाही ती चांगली लागणार सोलकढी. आता हे बघा मी हे पुन्हा मिक्सरमधून काढून पुन्हा काढून घेतलं. म्हणजे कसं, की वायाला थोडंसं सुद्धा आपलं जाणार नाही. आता हा जो खोबऱ्याचा दळ निघेल तो तर आपल्याला फेकूनच द्यावा लागेल. त्यामुळे आपण खोबऱ्याचा पूर्ण अर्क काढून घेतला 2दा मिक्सरमधून फिरवून. आता हे पुन्हा याचं पण दूध काढून घ्यायचं. कसं असतं ना, की सोलकढी तुम्ही घरी बनवलीत ना, तर लहान मुलांनाही प्रचंड आवडते. थंड असते आणि बाहेरून कोल्ड आणण्यापेक्षा आहे ना, घरातल्या घरातच असा प्रकार बनवला ना, की खूप छान लागतो. आणि कलर ते इतका बीट आपण घालतो त्याच्यामुळे कलर इतका सुंदर येतो ना, की प्यावीशीच वाटते. इतका गुलाबी असा छान कलर येतो. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे त्याला तो. तर आता हे सगळं काढून घेतल्यानंतर मग आता ही गाळणी जी आहे ती काढून घेते मी. आता आपण आमसूल जे भिजवून ठेवलेलं आहे ना, ते स्मॅश करायचं. ते काही मिक्सरमधून परत काढण्याची गरज नाहीये. तर ते आमसूल जे आहे ते हातानेच असं दाबून घ्यायचं. ते छान भिजलेलं असतं ना, त्यामुळे लगेचच ते स्मॅश होतं. हातानेच असं व्यवस्थित दाबून त्याचं कोळ काढून घ्यायचा. आता ते मध्ये-मध्ये लागायला नको म्हणून हे आमसूल देखील गाळणीतून दाबून-दाबून त्याच्यातला रस सगळा काढून घ्यायचा. म्हणजे काय होतं, की ते तोंडाला त्याची सालं लागणार नाहीत. म्हणून असं गाळणीतूनच ते हे करायचं. मिक्सरमधून काढण्याची ह्याला बिलकुलही आवश्यकता नसते. पण काय करायचं, जेव्हा आपण ते ह्याच्यामध्ये घालू ना, आपल्या खोबऱ्याच्या आपण जे तयार केलेलं आहे मिश्रण, त्याच्यामध्ये घालू ना,
त्यावेळेला ते थोडं-थोडं करून घालायचं. एकदम जास्त घातलं तर ते चांगलं म्हणजे आंबट होऊ शकतो. आता इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे जे आमसुलाचं पाणी आहे, ते इथे मी आधी 4 चमचे घालून घेते. कारण की काय होतं हे खूप जास्त आंबट असतं आणि खूप आंबटपणा येऊ नये, त्यामुळे अंदाजाने आधी थोडं-थोडं करून घालायचं. टेस्ट घ्यायची व्यवस्थित लागतंय ना. जर लागलं नाही, कमी जास्त वाटत असेल, तर मग आपण ते ॲडजस्ट करू शकतो. एकदमच सगळं घातलं आणि सोलकढी आंबट झाली ना, तर मग डोक्याला पुन्हा ताप होऊ शकतो तुमच्या. त्यामुळे आता मी इथे 4 चमचे घालून घेतलेलं आहे. छान मीठ आणि हे आमसुलाचा रस जो आहे तो मिक्स करून घेते मी इथे. आणि आता 1 चमचाभर मी पिऊन बघते, की हे व्यवस्थित आहे ना. नाही, याच्यामध्ये जरा थोडासा कमी पडलेला आहे आपलं आमसुलाचा जो रस आहे तो. तर मी हा उरलेला पूर्ण घालून घेतला. अंदाज घेऊनच घालून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला सोलकढी जी आहे ती बिघडणार नाही. अशा पद्धतीने आपली सोलकढी तयार होते. अगदी शेवटी ह्याच्यामध्ये आपण छानपैकी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थंड होण्यासाठी त्याच्यामध्ये बर्फ घालून घ्यायचा. तुम्ही ही अशी एक सोलकढी जर का प्यायला दिलीत ना, तर 1 नाही 2 ग्लास आरामात प्याल एवढी अप्रतिम होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा सोलकढी नक्की बनवून बघा. खूप सुंदर होते आणि सगळ्यांनाच आवडते. बनवायलाही सोपी आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. मला तुमची कमेंट आली की खूप छान वाटतं आणि नवीन-नवीन, छान-छान अजून रेसिपीज आणाव्यात असं वाटतं आणि बनवाव्यात असं वाटतं. म्हणजे एक हुरूप येतो रेसिपीज बनवायला तुमची जर छान कमेंट आली तर. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.